तिकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील पावसाच्या सरी कोसळतायत। हवामान विभागाने जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा दिलाय। एनडीआरएफचं विशेष पथक सिंधुदुर्गात दाखल झालेलं आहे। तर भात रोपांची चांगली वाढ झाल्यामुळे सुखावलेल्या शेतकऱ्यांनी भात लावणीच्या कामांना सुरुवात केली आहे। समुद्रावरती ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहतात, तर समुद्रकिनारी 2 मीटर पर्यंत लाटा उसळणार असल्याची शक्यता आहे। सिंधुदुर्गात रात्रीपासूनच पावसाने उसंती घेतलेली आहे। पावसाच्या अधूनमधून हलक्या सरी ज्या आहेत त्या जिल्ह्यात कोसळताना दिसत आहेत। हवामान विभागाने आज सिंधुदुर्ग जिल्ह्याला येलो अलर्ट जारी केलेला आहे। त्यामुळे आज दिवसभरात जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे। सध्या कोसळत असलेल्या पावसामुळे बळीराजा जो आहे तो सुखावलेला आहे आणि त्यांनी शेतीच्या कामांना सुरुवात केलेली आहे। दुसरीकडे बंदर विभागाने मच्छीमारांना समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असं आवाहन केलेलं आहे, कारण समुद्रात 2 मीटर पर्यंतच्या लाटा उसळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे। समुद्रकिनारी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहत आहेत। सध्या जर पाहिलं असेल तर सिंधुदुर्गात पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत। मात्र दिवसभरासाठी सिंधुदुर्गाला येलो अलर्ट जो आहे तो हवामान विभागाने जारी केलेला पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन परेश सह सदाशिव लाड, एबीपी माझा, कणकवली, सिंधुदुर्ग। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।